आघाडीवर तर महाआघाडी 95 जागांवर आघाडीवर। काही वेळापूर्वी महाआघाडीने 100 क्रॉस केलेली होती, मात्र आता हा आकडा 100च्या आत आलेला आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी, आतापर्यंतच्या कलानुसार भाजप आणि आरजेडी मध्ये काटेकी टक्कर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। भाजप आणि आरजेडी यांचे उमेदवार आमने सामने आहेत। आतापर्यंतच्या कलानुसार भाजप आरजेडी मध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। भाजप 70 आणि आरजेडी देखील 70 जागांपर्यंत पोहोचले, तर जेडीयू नितीश कुमार यांची जेडीयू देखील आणखी थोडी पुढे सरकली आहे। त्यामुळे 52 जागांपर्यंत आता जेडीयू, काँग्रेस 16 जागांवर, त्यामुळे आता एनडीएचा आकडा 133 पर्यंत पोहोचलाय, तर महाआघाडी 95 पर्यंत पोहोचली आहे। आतापर्यंतच्या कलानुसार भाजप आरजेडी यांच्यामध्येच काटेकी टक्कर पाहायला मिळते। निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये जर आपण पाहिलं तर बिहारमध्ये बिहार कुणाचा, राघोपूरमध्ये आपण पाहतो तेजस्वी यादव आघाडीवर आहेत, सतीश कुमार हे पिछाडीवर आहेत। परंपरागत मतदारसंघ आहे राघोपूर, तेजस्वी यादवांचा, लालू प्रसाद यादवांचा। तेजस्वी यादव पहिल्यापासूनच पोस्टल मतांपासूनच आघाडीवर आहे। नक्कीच तेजस्वी यादव या ठिकाणी हॅट्रिक करणार का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असेल, कारण राबडी देवी हे सुद्धा त्या मतदारसंघातून निवडून आले। एनडीएची आकडेवारी आपण या ठिकाणी पाहतो, भाजप 70 आणि जेडीयू 54 आणि एलजेपी या ठिकाणी 9 जागांवर आघाडीवर, तर महाआघाडीमध्ये काँग्रेस 16, आरजेडी 70 जागांवर आघाडीवर। नक्कीच हे आकडे जे आहेत ते वेगानं या ठिकाणी बदलत आहेत आणि एनडीए आणि महाआघाडी मधला फरक सुद्धा आता मोठा होत चाललेला आहे। एनडीए 135 जागांवर आघाडीवर आहे, तर महाआघाडी 95 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे। जनसुराज पक्ष, प्रशांत किशोर यांचा पक्ष 4 जागांवर या ठिकाणी आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। एनडीए 133 चा आकडा, भाजप 68 जागांवर आघाडीवर आहे, जेडीयू 54 जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे, तर महाआघाडी काँग्रेस 16 जागांवर आघाडीवर आहे, तर आरजेडी 70 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। भाजप 68 आणि आरजेडी 70 जागांवर आता आघाडीवर, एनडीए 135 पर्यंत पोहोचले, तर महाआघाडी या ठिकाणी 95 जागांवर आघाडीवर आहे। काटेकी टक्कर अद्यापही लढाई संपली नाही। आरजेडी आणि भाजप यांचे आकडे सातत्याने या ठिकाणी बदलताना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे भाजप म्हणजे अर्थात एनडीए आणि महाआघाडी यामध्ये खेचाखेची या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नक्कीच नितीश कुमार ज्यांची शेवटची निवडणूक म्हणून याकडे पाहिलं जातं असं बोललं जातंय, चर्चा सुरू झालेली आहे, तर दुसरीकडे तेजस्वी यादव जे एक तरुण नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि तेजस्वी यादव यांनी यंदा तर आपल्या पक्षाची प्रतिमा जी आहे ती वेगळी करण्याचा प्रयत्न केला। जातीपातीच्या पुढे जात ही निवडणूक महत्त्वाची आहे हे आपण इथे बघूयात की आता सध्या एनडीए 137 आणि महाआघाडी 95 जागांवर आघाडीवर आहे। नितीश कुमार आणि अर्थात एनडीए आणि महाआघाडी यांच्यामध्ये इथे काटेकी टक्कर पाहायला मिळते। निवडणूक आयोगानुसार आरजेडी 8 आणि काँग्रेस 3 जागांवर इथे पुढे आहे। नक्कीच आरजेडी जे आहे त्या निवडणूक आयोगानुसार आता भाजप 21 जागांवर सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। जेडीयू 16 जागांवर आघाडीवर आहे। निवडणूक आयोगानुसार आकडेवारी आपण या ठिकाणी पाहता, आरजेडी 8 आणि काँग्रेस 3 जागांवर आघाडीवर आहे। भाजप 21 आणि जेडीयू 16 जागांवर सध्या आघाडीवर आहे। एनडीए 137 आणि